नमस्कार मित्रांनो, मी जगन्नाथ बोंडे, ब्याडी जिल्हा रहिवासी, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. मी तुम्हाला एक हळदीबद्दल महत्त्वाच्या सूचना देत आहे आणि चांगलं सांगत आहे. निर्मल सीडची ही बायोसंजीवनी पाहून घ्या तुम्ही. ही जे बायोसंजीवनीमध्ये जे पाकिट येतात, एक हे येतं बायोस आणि हे एक पाकिट येतं. हे दोन पाकिटं वापरले भिजू घालायचे. 2 किलो गूळ घ्यायचा, 1 लिटर ताक घ्यायचं आणि ते 100 लिटर पाण्यामध्ये मुरू घालायचं. 2 दिवस मुरल्यानंतर आपल्याला जेव्हा ते ड्रिचिंग करायचं असते त्यावेळेस त्याच्याबरोबर मायक्रोरोटर हे वापरायचे. मायक्रोरोटर वापरल्यानंतर जेव्हा त्याची ड्रिचिंग करायची त्यावेळेस मायक्रोरोटर घ्यायचं, ते त्याच्याबरोबर मिक्स करायचं आणि ड्रिचिंग करायची. ड्रिचिंग केल्यानंतर आपल्या हळदीमध्ये काय फरक पडतो तुम्ही पाहू शकता. पानं चांगल्या प्रकारे मोठे होतात, रुंदीकरण. हे पाने पहा, पाने किती प्रमाणे मोठा आहे. एवढे मोठे पाने आहेत की याच्यामध्ये कुठलीही एक बिमारी नाही एक तांबारा आहे ना काही. हळद एकसारखी दिसत आहे तुम्हाला. या हळदीमध्ये ज्या प्रमाणात फुटव्याचे प्रमाण वाढलेले, कारण का आपण ज्या हळदीला अन्नद्रव्य टाकलेले आहे ते सध्या आता या पावसाच्या पाण्यामुळे कोणतीही हळद ही खाऊ शकत नाही. त्याच्यासाठी हे बुरशीनाशक जे आहे ट्रायकोडर्मा आणि बायो, हे दोन्ही जर लिक्विड मिक्स करून याच्यामध्ये जे जीवाणू आहेत हे 6 महिने ॲक्टिव्ह राहतात. 6 महिने ॲक्टिव्ह राहिल्यानंतर म्हणजे आपल्या हळदीला जे काही खाद्यपदार्थ आहेत हे पुरवण्याचं काम ते करतात. आणि पुरवण्याच्या कामानंतर आपल्या जे मायक्रोन्यूट्रन टाकलेलं आहे हे जमीन चांगली भुसभुशीत करतं. पाण्याचा प्रभाव बाजूला करून टाकते. जेवढं पाणी पाहिजे तेवढंच हळदीला देतं. जेवढं अन्नद्रव्य पाहिजे ते आणून द्यायचं काम करतं. हे असे मायक्रोन्यूट्रनचे कामं करण्याचे काम आहेत. त्याच्यामुळे या हळदीला एवढा काही फरक पडलेला आहे. आणि याच्यामध्ये फुटव्याचं प्रमाण एवढ्या प्रमाणात वाढलेलं आहे. मागे तुम्हाला दाखवलं मी मागच्या व्हिडिओमध्ये की फुटव्याचं प्रमाण किती वाढलेलं आहे. हळद अशी एकदम की तुम्ही जर बघसाल हळदीला जे पानं येतात हे बघा, काही प्रमाणात किती प्रमाणात मोठे पानं येतात. म्हणजे हळदीचे बुंदे जे आहेत हे काही प्रमाणात किती मोठे रुंदी आहेत. हे बघा, याला जे फुटव्याचं प्रमाण आहे हे फुटवे चांगल्या प्रकारे फुटत आहेत. एवढ्या चांगल्या प्रकारे फुटत आहेत की हळदीला जेणेकरून बघसाल तुम्ही काही प्रमाणात किती दाट हळद आणि चांगली व्यवस्थित हळद होत आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला जे सांगतो की बायोसंजीवनीचे हे प्रोडक्ट तुम्ही एकदा वापरून बघा, तुम्हाला नक्की आणि चांगला रिझल्ट येईल, ही माझी गॅरंटी आहे.